नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीतला गणित विषयातला धडा क्रमांक पहिल्याचा भाग क्रमांक 8. आता ह्या भागामध्ये आपण काय शिकणार आहोत? संचांवरील क्रिया. पण लक्षात घ्या, या क्रिया सुरू करण्याआधी आपल्याला या आधीच्या सगळ्या गोष्टी ज्या संचांवरती आपण पकडलेल्या होत्या किंवा संचांवरती केल्या होत्या त्या तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणजेच काय? संचांच्या मांडण्याच्या पद्धती, जसे यादी आणि गुणधर्म पद्धत, संचांचे विविध प्रकार, विश्वसंच, पूरक संच आणि उपसंच सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्यांचा अभ्यास करा आणि मग ह्या भागाला आपण सुरू करा. चला आता सुरू करूया या नवीन भागाला, ज्याचे नाव आहे संच, या धड्यातला संचांवरील क्रिया. संचांवरील क्रिया. समजा दोन संचांचा छेद असेल, म्हणजेच काय? इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. आपल्याकडे दोन संच आहेत, ए आणि बी. ए आणि बी या संचांमधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी या संचांचा छेदसंच असे म्हणतात. म्हणजेच काय? आपल्याकडे दोन संच आहेत ए बी, त्यात काही सामायिक संख्या आहेत किंवा सामायिक घटक आहेत. तर त्या सामायिक घटकाला आपण कसे लिहितो किंवा काय म्हणतो? संचांचा छेदसंच. आता छेदसंच दाखवायचा असेल तर आपल्याला असा उलटा यू काढावा लागतो. तर ए छेदसंच बी किंवा ए छेद बी असे आपण त्याचा उच्चार करतो आणि लिहिताना असे लिहितो. आता ए छेदसंच बी म्हणजेच काय? तर हा एक आपल्याला संच भेटला. एक्स या संचाचा घटक आहे, त्यात एक्स हा ए चा घटक आहे आणि एक्स हा बी चा सुद्धा घटक आहे. ते असे आपण त्याचे गुणधर्म पद्धतीने आपण त्याला मांडतो. तर दोन संचांचा छेद म्हणजे काय? आपल्याकडे दोन संच आहेत, त्या दोन्ही संचांचे घटक जर सारखे आहेत किंवा संचांमधील काही घटक सामायिक आहेत, तर ते ए आणि बी हे दोघे एकमेकांचे छेदसंच आहेत आणि तो छेदसंच असे लिहितात, ए छेद बी. आणि जर त्याला आपल्याला पद्धतीने लिहायचं असेल तर आपण कसे लिहितो? त्याला मांडायचं असेल तर आपण कसे लिहितो? ए छेदसंच बी हा एक संच आहे, याला एक्स हा घटक आहे आणि हा एक्स घटक हा ए चाही घटक आहे, ए संचाचाही घटक आहे आणि बी संचाचाही घटक आहे. आता पहा उदाहरणात काय दिले. आपल्याला एक संच दिलाय ए, ज्यात आपल्याला घटक आहेत 1 3 5 7 आणि दुसरा दिलाय बी घटक. दुसरा आहे बी संच, ज्यामध्ये घटक आहेत 2 3 6 8. आता यामध्ये पहा कुठल्या दोन किंवा कुठले घटक समान आहेत? तर यामध्ये 3 ही संख्या समान आहे. तर आपण लिहिताना कसं काढायचे? ए याचा एक वर्तुळ काढा, बी हा सुद्धा वर्तुळात काढा आणि त्या दोघांमध्ये एक संख्या समान आहे, त्यामुळे हे दोन्ही वर्तुळ एकमेकांना एकवर ठेवा आणि जो मधला भाग जो एकमेकांवरती येतो त्यामध्ये ती 3 संख्या, ज्याचा अर्थ काय? ही 3 संख्या ए मध्ये येते आणि ही 3 संख्या बी मध्ये येते. तर अशा प्रकारे वेन आकृतीने आपण हे दोन्ही घटक दाखवू शकतो. मग आपण लिहायचे कसे? हा 3 कसा दाखवायचा? तर ए छेद बी बरोबर मैरपी कंसात 3, कारण ह्या दोघांचाही हा 3 हा सामायिक घटक आहे. तर लक्षात घ्या, आपण काढले कसे? ए चा वेन डायग्राम काढा किंवा वेन आकृती काढा, बी ची वेन आकृती काढा आणि त्या दोन्ही आकृती एकमेकांवरती ठेवा. परंतु लक्षात ठेवा, ए मध्ये जेवढे घटक दिले तेवढे लिहा, बी मध्ये जेवढे घटक दिले तितके लिहा, परंतु त्या दोघांमध्ये जो सामायिक घटक आहे तो लिहिताना कसा लिहायचा? तेव्हा ते दोन्हीही आकृती एकमेकांवरती ठेवा आणि जो एक भाग जो दोघांचे समान ठरेल त्या समान भागामध्ये आपण ही सामायिक संख्या लिहू. अशा प्रकारे ए छेद बी हा संच आपण काढू शकतो आणि त्याचा हा वेन आकृतीही काढू शकतो. आता पहा यामध्ये कसे दिले आहे? ए या संचामध्ये 1 3 9 11 13 ह्या संख्या दिल्यात आणि बी मध्ये 1 9 11 ह्या संख्या दिल्यात. तर संच ए आणि संच बी मध्ये 1 9 11 ह्या संख्या सामायिक आहेत. ते एक काम करू, बी चा संच आतमध्ये लिहून ठेवू ज्यात 1 9 11 आहे आणि त्यावरती आपण विश्वसंच म्हणून ए ही संख्या घेऊ किंवा ए हा संच घेऊ, ज्यामध्ये उरलेल्या संख्या म्हणजे 3 आणि 13 ह्या लिहू, जेणेकरून ए छेद संच बी चा सामायिक काय होतात? 1 9 आणि 11. तर इथे पहा ए छेद बी चा संच काय लिहितात? 1 9 11, परंतु बी चाही 1 9 11 चे घटक आहेत. मग आपण काय लिहितो? ए छेद संच बी हा खरं तर काय ठरला? बी ठरला. म्हणजेच काय? ए छेद संच बी म्हणजेच काय?
ए मधल्या ज्या सामायिक संख्या बी मध्ये आहेत ह्या खरं तर बीच संच आहे, म्हणून बी हा ए संचाचा उपसंच आहे, हे लक्षात घ्या. तर हा झाला याचा गुणधर्म संचांचा. जर ए उपसंच ए छेद बी जर असेल, ए संच छेद बी संच असेल आणि बरोबर बी असेल, म्हणजेच काय बी हा ए चा उपसंच आहे, जे आपल्याला ह्या वरच्या आकृतीने कळेल. जर बी ए चा घटक आहे तर ए छेद बी बरोबर बी असेल, म्हणजेच बी मधल्या गोष्टी ए मध्येही येतात. बी ए चा घटक म्हणजे काय, बी मधल्या गोष्टी समजा ए मध्ये येत असतील, याचा अर्थ काय ए संच छेद बी आहे आणि ते बरोबर बी आहे, म्हणजेच काय बी मध्ये जेवढे संच आहेत तेवढेच ए छेद बी संचात येतात तितकेच आहेत. तसेच बी छेद संच ए जर असेल बरोबर बी असेल, बी छेद ए बी संच छेद ए संच बरोबर बी संच असेल, तर बी चे घटकही ए मध्येच असतात. आता चला आपण वळूया पुढे. छेद संचांचे गुणधर्म पहा काय लिहिलंय, ए छेद बी बरोबर बी छेद ए असे आपण लिहू शकतो. म्हणजे ए चे घटक समजा बी मध्ये असेल तर बी चेही घटक आपण ए मध्ये आहेत, आपण सामायिक आहेत असे लिहू शकतो. जर ए हा बी चा उपसंच असेल, ए हा बी चा उपसंच असेल, उपसंच म्हणजे यातले एतले घटक हे बी मध्येही काही आहेत, म्हणजे बीतले काही घटक ए मध्ये आहेत असे आपण लिहू शकतो. तर ए छेद बी बरोबर ए, म्हणजेच काय ए छेद बी म्हणजेच काय ए छेद बी या संचात जेवढे सामायिक संख्या येतात त्या आपल्या ए या संचातच असतात. आता तिसरा गुणधर्म काय लिहिलाय पहा, जर ए छेद बी म्हणजे ए संच छेद बी बरोबर बी असेल तर बी हा खरं तर ए चा उपसंच आहे, जे आपण मागील उदाहरणात पाहिले. आता चौथा पहा, ए छेद बी ए संच छेद बी संच किंवा ए छेद बी जर म्हटले तर हा खरं तर उपसंच असतो ए चा, म्हणजे ए छेद बी हा उपसंच आहे ए चा आणि ए छेद बी हा उपसंच आहे बी चा. हा एक गुणधर्म झाला. पाचवा काय लिहिलाय, ए छेद ए चा पूरक संच बरोबर रिक्त. ए छेद ए चा पूरक संच म्हणजेच काय रिक्त संच असा होतो. ए छेद ए म्हणजेच ए झाला. याचा अर्थ काय ए आणि ए या दोघांमध्ये सामायिक संख्या काय त्याच आहेत ज्या ए मध्ये आहेत, म्हणून आपण ए लिहिला. आता ए हा ए छेद रिक्त संच म्हणजे हा रिक्त संच झाला. याचा अर्थ काय ए आणि रिक्त संचामध्ये सामायिक काय रिक्त संच, म्हणून आपण रिक्त संच लिहिला. आता वळूया पुढे, विभिन्न सेट्स म्हणजेच डिसजॉइंट सेट्स. समजा ए मध्ये ए संचामध्ये 1 3 5 9 हे घटक दिलेत आणि बी मध्ये 2 4 8 हे घटक दिले, तर हे दोन्ही संच वेगवेगळे आहेत. त्यांच्या वेन डायग्राम जरी काढल्या, वेन आकृती जरी काढल्या, तर दोघांच्या वेन आकृती वेगवेगळ्या येणार, कारण त्या दोघांमध्ये एकही संख्या समान नाही. तर हे झाले डिसजॉइंट किंवा विभिन्न संच. तर बघा संच ए व बी यामध्ये एकही सामायिक घटक नाही, म्हणजेच ते संच संपूर्णपणे भिन्न किंवा विभक्त आहेत, म्हणून त्यांना विभक्त किंवा विभिन्न संच असे म्हणतात. आता पुढची क्रिया म्हणजे दोन संचांचा संयोग, म्हणजेच काय दोन संच एकत्रित करणे, म्हणजे युनियन ऑफ टू सेट्स. समजा ए आणि बी हे दोन संच आहेत, या दोन्ही संचांतील घटक मिळून होणाऱ्या संचाला ए आणि बी यांचा संयोग संच म्हणतात. म्हणजे आपण काय ए आणि बी दोघांनाही एकत्रित करून जो आपला संच भेटेल त्याला म्हणतात ए आणि बी चा संयोग संच. आता तो संयोग संच लिहितात यू या चिन्हाने. तेव्हा आपण त्याचा लिहिताना कसं लिहितो ए यू बी, किंवा याचं वाचन कसं करतात ए संयोग बी, म्हणजे ए आणि बी या दोघांचा संयोग. आता याला लिहायचे कसे, तर आपण लिहितो कसे ए संयोग बी बरोबर हा संच जो बनतो त्यातला एक्स हा घटक आहे आणि हा एक्स घटक ए चाही घटक आहे किंवा एक्स हा बी चाही घटक आहे, कारण त्या दोघांनी मिळून हा संच बनला आहे आणि त्या संचांमधले जे घटक आहेत ते आपण एक्स ने दाखवले. मग तो एक्स जो काही घटक आहे तो ए मधलाही असू शकतो किंवा बी मधलाही असू शकतो. तर असे आपण लिहिले.
आता उदाहरण घ्या, ए ही संख्या घेतली, ए हा संच घेतला ज्यामध्ये -1, -3, -5 आणि 0 या संख्या घेतल्या किंवा हे घटक घेतल्या. तसेच बी हा संच घेऊन त्यामध्ये 0, 3, 5 हे 3 घटक घेतले. आता या दोघांमध्ये पहा, ही 0 ही सामायिक आहे, त्यामुळे यांच्या वेन आकृती एकमेकांवरती ठेवू शकतो, ज्यामध्ये समान एरिया जो आहे त्यावरती समान एरिया म्हणजे समान जो आपल्याला क्षेत्र मिळेल त्या सामायिक क्षेत्रामध्ये या दोघांमध्ये जो सामायिक घटक आहे तो लिहिला. मग ए यू बी म्हणजेच काय, ए आणि बी चा संयोग, ए चा संयोग बी किंवा ए संयोग बी जर आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहितो, ए हे संयोगचं चिन्ह त्यापुढे बी बरोबर काय लिहितो, या सगळ्या संख्या एकत्रितपणे लिहितो, म्हणजे -3, -5, -1, 0, 3 आणि 5. मग लक्षात घ्या, मग तुम्ही ए संयोग बी लिहा किंवा बी संयोग ए लिहा, ह्या दोन्ही एकमेकांच्या समानच असतात. म्हणजे ए आणि बी, ए बी मध्ये जोडला किंवा बी ए मध्ये जोडला तरी आपल्याला उत्तर हेच भेटणार आहे. म्हणून आपण लिहिले ए संयोग बी लिहा किंवा बी संयोग ए लिहा, हे दोन्ही नेहमी समानच असणार. आता एक उदाहरण पहा, शेजारील वेन आकृतीत दर्शवलेल्या संचांवरून खालील यादी पद्धत संच यादी पद्धतीने लिहा. तर हा दिला युनिव्हर्स सेट. तर युनिव्हर्स सेट मध्ये कुठल्या कुठले येतात, तर ए बी या दोन्ही संचांमधले, या दोन्ही वेन आकृतींमधले सगळ्या घटक येतात. तसेच 12, 11, 9 हे येतात. ए म्हणजे काय, ए मधल्या ए संचातले घटक आहेत ते 6, 4, 2, 8 आणि 10. बी मधले काय आहेत 1, 3, 5, 7, 8, 10. आता ए संच हा ए, आता चौथा काय पहा, ए संयोग बी म्हणजे ए आणि बी संयोग करून काय मिळाले, आणि ए छेद बी म्हणजे ए आणि बी मध्ये सामायिक काय मिळाले, अशांचा संच. त्यानंतर ए चा पूरक संच, बी चा पूरक संच, नंतर ए संयोग बी चा पूरक संच आणि ए छेद बी चा पूरक संच. तर आपण याची सगळ्यांची उत्तरे काढू. यू म्हणजे काय, तर इथे पहा यू म्हणजे काय, यू म्हणजे ह्या पूर्ण आयतामध्ये जितक्या सगळ्या संख्या येतात त्या सगळ्या, कारण हा विश्वसंच झाला. ए म्हणजे काय, या ए च्या वर्तुळात वेन आकृतीमध्ये जितक्या संख्या आल्या त्या सगळ्या म्हणजे 2, 4, 6, 8, 10. बी म्हणजे काय, बी या वर्तुळात जितक्या संख्या आल्या त्या सगळ्या म्हणजे 1, 3, 5, 7, 8, 10. नंतर ए संयोग बी, ए संयोग बी म्हणजे काय, ए आणि बी चा जो संयोग करून आपल्याला ज्या संख्या मिळाल्या त्या सर्व, ए छेद बी. त्यानंतर तो ए छेद बी, ए छेद बी म्हणजेच काय, ए आणि बी या दोघांचा सामायिक घटक तो म्हणजे 8 आणि 10. नंतर ए चा पूरक संच, ए चा पूरक संच म्हणजे काय, ए वर्तुळाच्या बाहेर जितक्या सगळ्या संख्या आहेत म्हणजे बी इथल्या आणि ह्या खालच्या त्या सर्व. बी चा पूरक संच म्हणजे या बी वर्तुळ सोडून ज्या उरलेल्या संख्या आहेत 9, 11, 12 आणि 2, 4, 6 या सगळ्या. त्यानंतर ए संयोग बी, ए आणि बी चा संयोग करून ज्या उरलेल्या संख्या आहेत त्या सगळ्या म्हणजे 12, 11 आणि 9. आणि तसाच ए यू बी म्हणजे ए छेद बी म्हणजे ए छेद बी म्हणजे काय, या 8 आणि 10 या सामायिक संख्या सोडल्या तर बाकी सगळ्या संख्या ह्या पूरक संख्येत येतात. तर पहा यांचे उत्तर आपण काय लिहिले ते. तर आपण इथे सगळ्यांची उत्तर आपण लिहून ठेवली आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर यू म्हणजे काय, सगळ्याच आयतामध्ये दिलेल्या सगळ्याच संख्या. ए म्हणजे काय, ए च्या वर्तुळात दिलेल्या संख्या. बी म्हणजे काय, बी च्या वर्तुळात दिलेल्या संख्या. ए यू बी म्हणजे काय, ए आणि बी या दोघांचा संयोग. आणि ए छेद बी म्हणजे काय, ह्या दोघांमधल्या सामायिक संख्या. ए डॅश म्हणजे ए चा पूरक संख्या, ए च्या पूरक संख्या म्हणजे ह्या संख्या सोडून यू संख्यामध्ये एतल्या संख्या सोडल्या तर बाकी सगळ्या पूरक संख्या येतात एच्या. तसेच बी चा पूरक म्हणजे काय, यू या विश्वसंचातल्या बी मधल्या संख्या जर वगळल्या तर उरलेल्या सगळ्या संख्या बी च्या पूरक संख्या येतात. आता ए संयोग बी म्हणजे ए आणि बी यांचा संयोग करा, त्यातून उरलेल्या संख्या ज्या विश्वसंच येतात त्या इथे लिहा. आणि ए छेद बी, तर ए छेद बी सोडल्या तर ह्या सामायिक संख्या सोडल्या तर उरलेल्या सगळ्या विश्वसंचातल्या संख्या त्यांच्या पूरक संख्येत येतात. आता वळूया उदाहरण 3 कडे. इथे पहा ए ची संख्या, ए मधले घटक दिलेत, ए संचातले काय दिलेत 1, 2, 3, 4, 5 हे 5 घटक दिलेत आणि बी या संचामध्ये 2 आणि 3 हे 2 घटक दिलेत. तर आता या उदाहरणाची वेन आकृती पहा. पहा यामध्ये बी मधले 2 घटक या ए मध्ये आहेत, म्हणजेच काय बी हा ए चा उपसंच झाला. म्हणून बी हा 8 ठेवला, ए हा त्याच्यावरती ठेवला. तर बी मध्ये 2 आणि 3 आकडे लिहिले आणि उरलेले आकडे आपले ए मध्ये लिहिले. कारण बी जर ए चा उपसंच आहे म्हणजे ए मध्ये या बी संचाचे पकडून ए मधलेही सगळे घटक ए चेच असतात. तर ए संयोग बी काय येणार, तर 1, 2, 3, 4, 5 ह्या सगळ्यांच्या संख्या. तर पाहू शकता
ए संयोग जर बी केला तर काय मिळते? ए आणि बी मिळून ज्या संख्या मिळाल्या त्या संख्या खरं तर ए मध्येच आहेत. मग आपण काय लिहिले? ए संयोग बी हा खरं तर काय झाला? एच झाला. मग आपण समजा म्हटलं की बी हा ए चा उपसंच आहे, तर हा बी समजा ए चा उपसंच आहे, तर ए संयोग बी हा खरं तर काय मिळतो? एच मिळतो. बी जर ए चा उपसंच आहे, उपसंच म्हणजे काय? यातले काही घटक ए चेही घटक आहेत, म्हणून ए बी हा ए चा उपसंच झाला. तर आपण इथं काय लिहितो? ए आणि बी चा समजा संयोग केला तर आपल्याला उत्तर काय मिळेल? नेहमी एच. कारण ए आणि बी या दोघांचा संयोग म्हणजेच काय? ए मधले दिलेले आकडे किंवा संख्या किंवा घटक. आता संयोग संचांचा गुणधर्म पहा. ए संयोग बी यालाच आपण बी संयोग ए असे म्हणतो. जर ए बी चा उपसंच असेल तर ए संयोग बी हा बी झाला. जर ए चा उपसंच असेल किंवा ए चा उपसंच ए संयोग बी आहे, मग बी हा उपसंच ए संयोग बी असेल. ए चा संयोग जर ए चा पूरक संच असेल तर ते आपल्याला काय मिळेल? युनिव्हर्सल किंवा विश्वसंच. ए हा ए चाच जर संयोग केला तर आपल्याला एच मिळते आणि ए चा संयोग रिक्त संख्येबरोबर केला, संचाबरोबर केला तर आपलं उत्तर काय मिळेल? एच. तर पहा, आज आपण काय शिकलो? तर आज आपण शिकलो विभिन्न संच, त्यानंतर संचांचा संयोग, संचांचे सामायिक घटक या वेगवेगळे प्रकार शिकलो, त्यानंतर त्यांच्यावरचे गुणधर्मही शिकलो. आता येणाऱ्या पुढच्या भागात यांचा आपण उपयोग करणार आहोत. तर एकदा पुन्हा पुढच्या भागात जाण्यापूर्वी हा व्हिडिओला तुम्ही पुन्हा पहा. आता आपण इथेच थांबू. पुढच्या भागात याच्यावरची क्रिया किंवा याच्यावरची वेगवेगळी उदाहरणे आपण सोडवू. तोपर्यंत धन्यवाद.